प्रेक्षकांनो, ठरलं तर मग आणि लग्नानंतर प्रेम या मालिकेचा महा एपिसोडचा तिसरा भाग तुम्ही बघत आहात. यापूर्वीचे 2 भाग छान दाखवलेत. आपल्या चॅनलवर जाऊन नक्की बघा. तर सुरुवातीला आता या तिसऱ्या भागामध्ये आपण बघतोय रम्या नंदिनीच्या रूममध्ये जाते आणि नंदिनीचं ब्लाऊज जाणून बुजून फाडून ठेवते, जेणेकरून संगीत समारोहामध्ये डान्स करताना तिला सगळ्यांसमोर ऑकवर्ड वाटावं म्हणून. पण रम्याची ही चाल सुद्धा उलटी पडली आहे. काय झालं ते बघत राहा. आता अचानक रम्याच्या या कारनामे चालू असताना काव्या तिथे येते नंदिनीच्या खोलीत. तिला भास होतो कोणीतरी तिथे असल्याचा. रम्या काव्या यायच्या आत लपते. काव्या आता तिथे जाऊन चेक करते नंदिनीची सगळी पुढची तयारी झाली आहे की नाही, कारण नंदिनी आणि पार्थ या दोघांचा पुढचा परफॉर्मन्स असतो. काव्याने सगळं व्यवस्थित चेक केलंय. आता रम्या तो उद्योग करून खाली येत असते, तेव्हा तिला प्रभू म्हणजे तेजस प्रभू हे अचानकपणे टक्कर देतात. रम्या आता त्याच्याकडे बघतच राहते, कारण ते तिला टोमणा मारतात. काय हो मॅडम, गेमा करून आल्यात की काय? आता ही रम्या म्हणते, ओ माइंड युअर ओन बिझनेस मिस्टर. काय कोण आहात तुम्ही? मग आता तो म्हणतो, माय नेम इज तेजस प्रभू. नंदिनीने बोलवलंय ना संगीत कार्यक्रमासाठी. मग आता रम्या म्हणते, हा असा आगाऊ पाहुणा त्या नंदिनीचाच असू शकतो. मग आता प्रभू म्हणतो, आगाऊ आणि मी? अरे वा, नाही नाही, पण तुमची चोरी पकडली ना मी, त्यामुळे तुम्हाला मी वाटूच शकतो आगाऊ. गेमा करतायत ना तुम्ही. मग आता रम्या चिडते आणि म्हणते, तुम्ही पाहुणे आहात ना, मग पाहुण्यासारखे राहा ना, कशाला उगाच शहाणपणा करतायत. जा तिकडे नंदिनी बसलीये, भेटा तिला. मग आता पुन्हा एकदा तेजस म्हणतो, एक मिनिटं ऐका, नाही म्हणजे एक प्रेमाचा सल्ला देऊन जातो. ते जे काय बनवाबनवी तुम्ही करता आहात ना, त्यापासून लांब राहा बरं का, गेमा करू नका, असं म्हणून तेजस आता नंदिनीकडे जातो आणि नंदिनीला भॉक करतो. नंदिनी म्हणते, काय रे तेजस, अरे किती उशीर केलास? तेजस म्हणतो, सॉरी अगं, काय ना जरा ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. मग नंदिनी पाठची ओळख करून देते. तर तेजस हा नंदिनीच्या आश्रमामध्ये कधी कधी गाणं शिकवायला येतो. आता गाणं म्हटल्यावर पार्थ म्हणतो, काय सांगताय, गाणं म्हणता तुम्ही? आता त्याचं गाणं हा शब्द अश्विनने ऐकलाय, जो आपला अश्विन तिथे अँकरिंग करतोय. आता अँकरिंग करताना अश्विन म्हणतो, वा वा वा, इथे गाणं म्हणणारे कोणीतरी पाहुणे आलेत. मग आता तेजस म्हणतो, मी गाणं म्हणू? मग नंदिनी म्हणते, हो तेजस, होऊन जाऊ दे ना रे तुझं गाणं. मग तेजस म्हणतो, अरे मला आग्रह वगैरे करायची गरज नाहीये. अगं नंदिनी, तुझा संगीत समारोह आहे, होऊन जाऊ दे धुराळा. असं म्हणून तेजसने लगेच माईक घेतलाय आणि गाणं म्हणायला सुरुवात केली आहे. आणि प्रेक्षकांनो, इतकं सुंदर आणि अप्रतिम गाणं म्हणलंय. आणि मला नक्की कमेंट करून कळवा तुम्ही आज, की या सगळ्या संगीत सोहळ्याच्या तमाशामध्ये नेमका तुम्हाला कोणाचा डान्स परफॉर्मन्स आवडलाय. तर आता तेजसने अतिशय सुंदर गाणं गायलंय. तो गाणं जेव्हा गात असतो तेव्हा अर्जुनच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त सायलीच दिसत असते. त्याला का कळेना कोण त्या क्षणी हरवते मन कसे, हे गाणं तेजसने गायलंय. आणि आता काव्या सुद्धा हे गाणं ऐकताना जीवाकडे बघून दंग होऊन जाते. सगळेजण तेजसच्या परफॉर्मन्ससाठी टाळ्या वाजवतायत. आता रम्या खाली येते आणि या प्रियाला खुणवते की तिचं काम झालंय. आता प्रिया नंदिनीशी बोलायचा प्रयत्न करते आणि म्हणते, कशी अगं नंदिनी, आज का छान झाला नाही सगळा कार्यक्रम, बरं झालं मी माझं संगीत सुद्धा तुमच्या सोहळ्यातच केलं. नाही म्हणजे आपल्यासाठी खूप महत्वाचा क्षण आहे ना. नंदिनी म्हणते, हो अगं बरोबर आहे तुझं. तेवढ्यात नंदिनीची आई आणि अर्जुनची आई म्हणजे कल्पनाताई आल्यात आणि या दोघींना म्हणतात की अगं तुम्ही दोघी इथे काय करताय? आता यानंतर तुम्हाला डान्स परफॉर्म करायचा आहे ना, जा पटकन कपडे चेंज करून या. याच ड्रेसवर डान्स परफॉर्म करणार आहात का? नंदिनी म्हणते, नाही नाही, आम्ही चेंज करून येतो. रम्या म्हणते, तुला काही हेल्प हवी आहे का? नको अगं रम्या, इट्स ओके. असं म्हणून नंदिनी आता तिच्या चेंज करायसाठी म्हणून तिच्या रूममध्ये जाते. पण हे काय, रम्याने ऑलरेडी तिचा ब्लाऊज खराब केलेला असतो, मागच्या भागात तुम्ही बघितलं. आता रम्या ही सगळी कहाणी या प्रियाला सांगते, म्हणजे मी नंदिनीचा ब्लाऊज खराब केलाय वगैरे वगैरे. आणि बोलता बोलता म्हणते, अगं प्रिया, म्हणजे आत्ता ना मगाशी तुम्ही जेव्हा ते रॅपिड राऊंड खेळत होतात ना, तेव्हा एका मुलीने अगदी बरोबर उत्तर दिलं ग, म्हणजे अर्जुनची आवडती जागा माथेराने, हे तिला कसं काय कळलं ग? मग आता प्रिया विचारते, कोण होती ती मुलगी? मग रम्या म्हणते, कोण होते माहित नाही, कॅटरिंग सर्व्हिस मधली एक मुलगी होती आणि मास्क होता तिच्या तोंडावर. मग आता प्रिया म्हणते, अरे म्हणजे ती नक्की सायलीच असणार, पण ती कशी काय पोहोचली इथे? आता प्रियाला आलंय टेन्शन. सायली इथे पोहोचली तर तिचे 12 वाजणार हे तिला नक्की माहिती आहे. तर पुढे बघा प्रेक्षकांनो, हा जो महा एपिसोडचा सगळ्यात शेवटचा पार्ट आहे ना, म्हणजे तिसरा पार्ट, हा सगळ्यात महत्वाचा आणि खूपच सुंदर दाखवलाय त्यांनी. आता यापूर्वीचे 2 भाग अगदी किती साऱ्या कलाकारामध्ये मर्ज केले प्रेक्षकांनो, अख्खा दिवस गेला सांगता सांगता. आता सायलीला आलंय टेन्शन, काय करायचं. आता कुसुम म्हणते, तू काय करणार आहेस सायली, आता कशी भेटणार आहेस अर्जुनला? मग सायली म्हणते, कुसुमताई काहीही झालं ना तरी मला अर्जुन सरांपर्यंत पोहोचायचंच आहे. आता मला धाडस करावं लागेल. खरं तर एक गोष्ट अख्ख्या महा एपिसोडमध्ये खटकली, चैतन्य तिथे गेलाय
तर त्यांनी सायलीला कुठलीच मदत केली नाहीये, कारण कुठलाही क्षण असा दाखवलाच नाहीये त्यांनी. आता चैतन्य फक्त अर्जुन सोबत आहे एवढंच काय ते, आणि त्याने सांगितलं पण नाही अर्जुनला सायली आली आहे म्हणून. तर आता इकडे बघा, ही जोडी परफॉर्म करतेय सावर रे मना. आता इथे नंदिनीचा ब्लाऊज उसवलेला असतो हे पार्थच्या लक्षात येतं, आणि पार्थने अतिशय प्रेमाने ते सगळ्यांपर्यंत पोहोचूच दिलेलं नाहीये. आता या दोघांचं कॉम्बिनेशन बघून रम्याला प्रचंड त्रास होतोय, आणि या सगळ्या सीनमुळे ना प्रेक्षकांनो पार्थ आणि या नंदिनीचा डान्स खूपच सुंदर रंगलाय. मला तर खूप आवडला या दोघांचा डान्स. आता तिथे ते कोणीतरी माणूस येतो आणि सायलीला सांगतो की मॅडम प्लीज तिथे सर्व करा. तर आता सायली सर्व करायसाठी म्हणून जात असते, तेव्हा पुन्हा नंदिनी भेटते तिला. नंदिनी म्हणते काय ग सायली, झाली का तुझी आणि अर्जुनची भेट? सायली म्हणते नाही न ग अजून नंदिनी. नंदिनी म्हणते अगं सायली मगाशी माझी फजिती होता होता वाचली ग. मग सायली म्हणते पार्थने तुझी लाज वाचवली ग. मग आता ही नंदिनी सहज म्हणते अगं हो ना, नशीब आज दुपट्टा थीम होती संगीतमध्ये आणि पार्थकडे दुपट्टा होता म्हणून जमलं. मग सायली म्हणते काय सांगतेस, दुपट्टा थीम? मग नंदिनी म्हणते हो ना, आता तन्वी सुद्धा दुपट्टा झाकून म्हणजे तिचा चेहरा झाकूनच दुपट्ट्यावर डान्स करणार आहे. आता सायलीला आयडियाची कल्पना येते. ती म्हणते बरं झालं तू सांगितलंस, आता माझ्याकडे एक मोठा प्लॅन आहे. मग आता नंदिनी म्हणते कसं ग? मग सायली म्हणते अगं धाडस करायचं होतं पण काय करायचं सुचत नव्हतं, आता सुचलंय. आता सायलीने काहीतरी प्लॅन ऐकवलाय नंदिनीला, जो आपल्याला ऐकवला नाहीये नेहमीप्रमाणे. आणि सायली आता प्रियाच्या रूम मध्ये घुसते. प्रिया चेंज करायसाठी म्हणून तिच्या रूम मध्ये आलेली असते, तेव्हा सायली तिच्यासाठी काहीतरी खायला घेऊन गेली आहे, समोसा चटणी समथिंग लाईक दॅट. आणि आता सायली तिच्या त्या लेहंगावर मुद्दाम ती चटणी सांडते, आणि मग प्रिया चिडते तिच्यावर आणि म्हणते काय केलंस हे तू, तुला काही अक्कल आहे की नाही, मला घालायचा होता ना तो संगीतसाठी हा लेहंगा. मग आता सायली म्हणते सॉरी मॅडम सॉरी, मी लगेच धुवून आणते, हे व्यवस्थित करून आणते, तुम्ही थांबा, इथेच थांबा. प्रिया म्हणते अगं काय मूर्ख मुली, तुला काही कळतं का? प्रिया बरंच काही तिला ऐकवते, पण प्रियाला अजूनही कळलेलं नाहीये बरं का. एवढ्या शार्प आणि स्मार्ट प्रियाला कळलं नाही की समोर जी उभी आहे ती सायली आहे. आता सायली तो लेहंगा घेऊन पळते आणि नंदिनीच्या रूम मध्ये जाऊन चेंज करते. आता सायली रूम मध्ये गेल्यानंतर नंदिनी बाहेरून कडी लावून घेते, जेणेकरून प्रियाला बाहेर येताच येणार नाही. म्हणजे प्रियाकडे मोबाईल पण नाहीये बरं का प्रेक्षकांनो, ये बात तो हजमी नाही हुई. असो, आता अश्विन अनाउन्स करत असतो की अर्जुन आणि तन्वीचा पुढचा परफॉर्मन्स आहे. मग कल्पना म्हणतात अगं अस्मिता तन्वीचं आवरलं नाही का अजून? अस्मिता म्हणते अगं ती चेंज करायलाच गेलीये, येईलच इतक्यात खाली. तर आता पुढे बघा, अर्जुन तिथे स्टेजवर आलेला आहे, त्याला अजिबात इच्छा नसते तन्वी सोबत डान्स करण्याची. अश्विन खूप आग्रह करत असतो आणि प्रिया इकडे वाट बघत असते, तिचा लेहंगा केव्हा येईल, ही मुलगी अजून का आली नाही. आता ती दरवाजा वाजवते, अरे बाहेरून कोणी कडी लावली असं म्हणून जोरात ओरडते. तर आता सायली ऑलमोस्ट स्टेजवर पोहोचलेली दाखवली त्यांनी, आणि अर्जुन आणि ती दोघे जण डान्स करताय. सगळेजण सरप्राईज होतात, अरे तन्वी आली. आता ते दुपट्टा म्हणजे ओढणी घेतलीये चेहऱ्यावर, त्यामुळे अर्जुनला काही सायली दिसत नाही, पण त्याला जाणवतंय की ही समोर सायली असू शकते. आता त्याने हे सगळं इमॅजिन केलंय, मी तुम्हाला कालच म्हणलं होतं प्रेक्षकांनो की हे सगळं ते इमॅजिनेशन वगैरे दाखवू शकतात. आणि एक्झॅक्टली तसंच झालंय. आता अर्जुन थोड्या मिनिटासाठी इमॅजिन करतो की तो सायली सोबत डान्स करतोय, पण त्याला हे माहितीये की आपल्या समोर सायली नसून तन्वी आहे. तर आता हे जे त्याने तिच्या चेहऱ्यावरची ओढणी वगैरे काढली आहे ना, ते सगळं स्वप्नामध्ये बरं का, स्वप्नातच त्याने एक अख्खच्या अख्खं कडवं त्या सायली सोबत डान्स करून घेतलाय. तर आता तो अचानक जागा होतो स्वप्नातून आणि सत्यात येतो, आणि त्याला रिअलाइज होतं की आपण डान्स करतोय ती सायली नाहीये तर तन्वी आहे. प्रेक्षकांनो किती उंचीमध्ये फरक आहे दोघींच्या. खरं तर म्हणजे ठीक आहे मालिका म्हणून बघायला हे बरं वाटलंय, पण आता ही सायली नाहीये असं समजून तो तिथून निघून जातो. म्हणजे त्याला अचानक खूप हेट येतं तन्वीबद्दल. अस्मिता फोनवर बोलता बोलता सहज वर जाते, तर तिला प्रियाची रूमला कडी दिसते. आता ती आवाजही ऐकते प्रियाचा आणि कडी उघडते. प्रिया म्हणते अगं कोणी कडी लावली होती? अस्मिता म्हणते ते मला नाही माहिती कोणी कडी लावली, पण अशी कशी आत अडकलीस तू? प्रिया झालेला प्रकार तिला सांगते, आणि अस्मिता म्हणते तू इथे असतं मग तिथे स्टेजवर अर्जुन सोबत कोण आहे? आता या प्रियाच्या लक्षात येतं की सायलीच आहे. आता अर्जुन चिडून बाहेर निघून गेला, त्याने सायलीला अजून पण बघितलं नाही. प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणत असतो मी या तन्वीला 2 मिनिटंही डोळ्यासमोर सहनच करू शकत नाही, मी तिला बेअरच करू शकत नाहीये, मला नाही नाचायचंय तिच्यासोबत. चैतन्य म्हणत असतो अरे आता तू पूर्णाजीला वचन दिले तर तुला हे सगळं सहन करावंच लागेल ना अर्जुन.
अर्जुन म्हणतो नाही यार नाही, मला आता सहनच होत नाहीये हे सगळं, मला हे लग्न नकोय, मी फक्त आणि फक्त मिसेस सायलीनाच माझी लाईफ पार्टनर मानतो, मी या तन्वीला 2 मिनिटं पण माझ्या डोळ्यासमोर सहन करू शकत नाहीये चैतन्य. आता अर्जुन जेव्हा हे सगळं सांगतो तेव्हा चैतन्य मनात विचार करत असतो, तुला काय सांगू अर्जुन, अरे सायली वहिनी ऑलरेडी इथे पोहोचली आहे तुझ्यासाठी. बरं प्रेक्षकांनो, मला म्हणजे आणखीन एक मुद्दा मांडायचा आहे, सायलीला अर्जुनला भेटायचंय तर चैतन्याने तिची मदत केली पाहिजे का आणखीन त्याच्यापासून लपवलं पाहिजे, ये भी बात हजम नाही हुई. असो, तर आता सायली तिथे एकटीच आहे स्टेजवर आणि ती किती वेळ उभी राहते बरं का. आता तन्वी येते तिकडनं, मग जीवा जोरात ओरडतो, अरे तन्वी, आणि मग ही कोण आहे स्टेजवर डान्स करत होती ती. मग आता प्रिया म्हणते मी सांगते ना, असं म्हणून ती सायलीच्या चेहऱ्यावरची ओढणी जोरात ओढते. मग सायली सगळ्यांसमोर अशी एक्सपोज होते. सगळेजण सायलीकडे बघत राहतात. तर इथून पुढचा सीन बघण्यासारखा आहे प्रेक्षकांनो, नक्की लाईक करायला विसरू नका. सगळेजण अगदी आश्चर्यचकित होऊन सायलीकडे बघताय. प्रेक्षकांनो, एखादा लाईक नक्की करा. सकाळपासून न खाता पिता या महा एपिसोडच्या रिव्ह्यूची वाट बघत बघत मी तुम्हाला 3 एपिसोड दिलेत 1 तासाचे. आता तर माझा आवाज सुद्धा डाऊन झालाय. तर असो, अर्जुन आणि चैतन्याचं बोलणं दाखवलंय त्यांनी. अर्जुन काही झालं तरी तन्वीला एक्सेप्ट करणार नाही असं तो आत्ता म्हणतोय, पण अजून त्याने हळदी पण केली आहे, ते पुढच्या भागात दाखवलंय. तर सायली अशी सगळ्यांसमोर एक्सपोज होते. अर्जुन चैतन्याला सांगतो, हे लग्न माझ्यासाठी फक्त ड्युटी आहे आणि ही तन्वी माझ्या आयुष्यात असू शकत नाही, माझी लाईफ पार्टनर फक्त आणि फक्त सायलीच आहे. चैतन्य मनात विचार करतोय, घरातले कोणीच अर्जुनच्या मनाचा विचार का करत नसतील. तर आता इथे तमाशा भारी रंगलाय. मग आता पूर्णाजी म्हणतात, ही इथे कशी काय आली. मग प्रिया म्हणते, ही मुद्दाम इथे आली आहे, माझं आणि अर्जुनचं सुख बघवत नाही ना हिला, म्हणून इथे आली आहे ही. काय ग सायली, माझ्या कुटुंबाला इतका त्रास दिला, तुझं पोट भरलं नाही का, माझी जागा घ्यायला आलीस इथे थेट, लाज वाटते का तुला. आता या माई वगैरे सगळेजण या दोघींचा तमाशा बघताय. सायली तिला प्रतिउत्तर देते प्रियाला आणि म्हणते, प्रिया तू चुकतेस, जागा मी तुझी नाही घेते, तू माझी घेतीये. नंदिनीची आई म्हणते, अगं काय प्रकार चाललाय हा, सायली बेटा तू नाशिकमध्ये कशी काय आलीस. मग प्रतापराव म्हणतात, तुम्ही हिला ओळखता का. काव्या म्हणते, हो आम्ही ओळखतो. मग नंदिनीची आई म्हणते की नंदिनीची मैत्रीण आहे, खूप सालस मुलगी आहे ही. सगळेजण बघतायत सायलीकडे. आता सालस मुलगी म्हटल्यावर प्रिया म्हणते, ही आणि सालस मुलगी, ही कसली आली आहे सालस, 1 नंबरची लबाडे ही. प्रिया असं बोलल्यानंतर लगेच सायली म्हणते, आई माझं आज तरी निदान ऐकून घ्या हो. मग लगेच अस्मिता सायलीला खोडते मध्ये बोलताना आणि म्हणते, काय ग माझी आई दयाळू आहे म्हणून तिच्याकडे मुद्दाम धाव घेतेस का तू. मग अस्मिताला सायली उत्तर देते, नाही हो अस्मिता ताई, आईंना भेटले होते मी, त्यांना सांगितलं होतं की मला यांना भेटायचंय. मग आता अस्मिता तिला पुढे बोलूच देत नाही आणि म्हणते, गप्पा बस ग, काय ग सायली तुझं मध्ये मध्ये, तन्वी तुझी बालमैत्रीण आहे आणि तू विघ्न टाकतीयस ना या लग्नामध्ये. मग आता सायली म्हणते, अस्मिता ताई हे लग्न होणं चुकीचं आहे. सायली आता तिचं प्रेम कबूल करत असते की पूर्णाजी बाबा, जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा परिस्थिती वेगळी असते, पण आता आमच्या दोघांचे एकमेकांवर, आता असं ती बोलणार तेवढ्यात ती प्रिया तिच्यावर हात उगारते सायलीवर आणि तो हात नंदिनी येऊन पकडते. सगळेजण बघतच राहतात. वा भारी सीन चालू आहे. नंदिनी मोठ्या डॅशिंगपणे प्रियाला जबरदस्त उत्तर देते. प्रियाचा हात धरते आणि म्हणते, ए प्रिया, हात आणि आवाज खाली ठेवायचा. माझ्या संगीत सोहळ्यामध्ये माझ्या मैत्रिणीचा झालेला अपमान मी सहन करू शकत नाही. थोडक्यात काय प्रेक्षकांनो, सुभेदार या संगीत सोहळ्यामध्ये जरा उपरेच आहेत. आता काव्या नंदिनीला बघून खूप खुश होते, पार्थ सुद्धा. तर पुढे बघा, नंदिनीने जबरदस्त बाजू सावरली सायलीची. मग आता हे पार्थची आई म्हणते, ही मुलगी तन्वी म्हणून इथे आली आहे, पटतंय का तुम्हा सगळ्यांना. मग आता सायली म्हणते, काकू अहो मला कळतंय मी तुम्हा सगळ्यांच्या मनाविरुद्ध वागले, पण मी माझ्या नवऱ्याशी बोलायचा प्रयत्न करतेय, पण मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीये अजून. बघा प्रेक्षकांनो, एवढा तमाशा चालू आहे पण अर्जुन तिथे नाहीच आहे. मग आता प्रिया तिला उत्तर देते, अर्जुन तुझा नवरा नाहीये, तुमचा कायदेशीर घटस्फोट झालाय, विसरतेस का तू सायली. नंदिनी प्रियाला उत्तर देते, प्रिया घटस्फोट झालेला नाहीये, आधीच्या झालेल्या सह्यास तू घटस्फोट म्हणून सबमिट केलायत, हे तू चांगलं केलेलं नाहीयेस प्रिया. आता नंदिनी जेव्हा बोलत असते ना तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यांचे एक्सप्रेशन्स दाखवलेत त्यांनी. मग पुढे बघा, या कल्पनाताई म्हणतात, अर्जुन आणि सायलीचा घटस्फोट झालेला आहे, आता कुठल्याही गोष्टीला काहीही अर्थ नाहीये. मग आता कल्पनाताई असं बोलल्यानंतर नंदिनी म्हणते, माफ करा काकू, अहो मला तुमचा अपमान करायचा नाहीये, मला जे दिसते ते तुम्हा सगळ्यांना का दिसत नाहीये. सायली अर्जुनचे एकमेकांवर किती प्रेम आहे. आता नंदिनी असं बोलते तेव्हा सगळे भामट्यासारखे बघायला लागतात एकमेकांच्या तोंडाकडे, कोणाकडे काहीच उत्तर नसतं. रविराज संतापतात आता आणि म्हणतात, तन्वी हे असे तमाशे जर होत असतील ना तर आपल्याला या लग्नाचा पुन्हा विचार करावा लागेल. रविराज खूप चिडलेले असतात आणि त्यांचं चिडणं अगदी बरोबर दाखवलंय. मग पुढे बघा, पूर्णाजी म्हणतात,
काय हे सगळं? अहो रविराज, काय चिडताय तुम्ही? अगं प्रतिमा, समजव ना तू रविराजांना. मग आता प्रिया लगेच म्हणते, झालं ना तुझ्या मनासारखं सायली, हेच करायचं होतं ना तुला, मुद्दाम केलंस तू. तुला ना माझा आणि अर्जुनचा आनंदच बघवत नाहीये. सायली म्हणते, अगं तुझा आणि यांचा आनंद? अगं यांचा आनंद तुझ्यात नाहीये, त्यांची बायको फक्त आणि फक्त मीच असू शकते प्रिया. प्रिया रविराजांना म्हणते, बाबा आईचा स्वार्थीपणा तुम्हाला दिसत नाही, ही मुद्दाम आपल्याला नाचवते आणि आपण हिच्या मागे मागे नाचत राहतो. ए सायली, तू अर्जुनची कॉन्ट्रॅक्ट वाईफ होतीस, आता तुझा विषय संपलेला आहे. प्रिया खूप भांडत असते सायलीशी. मग सायली म्हणते, विषय संपलेला नाहीये प्रिया, जोपर्यंत हा विषय तोपर्यंत संपणार नाही जोपर्यंत मी आणि हे एकत्र येणार नाही. सायली जेव्हा असं बोलत असते तेव्हा सगळेजण सायलीकडेच बघतात आणि मग काव्या म्हणते, बरोबर आहे सायली ताईचं. सायली ताई माझ्या नंदिनी ताईची मैत्रीण आहे. माझी ताई ज्यांना सपोर्ट करते ना ते कधीच चुकीचे वागूच शकत नाही. आता काव्या जेव्हा असं बोलते तेव्हा सगळ्यांना म्हणजे सायलीवरती विश्वास बसतोय. सॉरी प्रेक्षकांनो, खूप वेळ बोलून आणि हे बघून जरा माझं स्लिप ऑफ टंग होतंय, थोडंसं सांभाळून घ्या मला आजच्या दिवस. तर आता नंदिनी सगळ्यांसमोर सांगते की माझा सायलीला संपूर्ण सपोर्ट आहे. नंदिनी पुढे म्हणते, एकमेकांवर प्रेम जे करतात ना त्यांना मी पूर्ण सपोर्ट करते, अगदी पहिल्यापासनं. आता नंदिनी जेव्हा असं बोलते ना तेव्हा प्रिया म्हणते, बस झालं आता, मी माझा अपमान सहन करू शकत नाही. आणि सायली, एक गोष्ट लक्षात ठेव, माझं तुझ्यापेक्षा जास्ती अर्जुनवर प्रेम आहे आणि हे जे काय तू इथे लावलायस ना तमाशा, तो फक्त आणि फक्त छळ आहे आमचा. मग आता हे रविराज म्हणतात, बस करा आता, पुरे करा हे सगळे तमाशे. आता जी काही चर्चा करायची ना, तन्वी चल घरी, इथे आरडाओरडा करायची गरज नाहीये आता. तन्वी चल निघ. आता लगेच पूर्णाजी म्हणतात, झाला एवढा तमाशा, पुरे झाला, चला चला निघू आपण. आता प्रिया म्हणत असते, बाबा ऐका ना माझं. आता असं म्हणून ती रविराजांच्या मागे निघून जाते आणि एक एक करून सगळे सुभेदार निघून जातात, पूर्णाजी, कल्पनाताई सगळे. पण आता प्रतिमा आत्याचा पाय काही ओढत नाही. प्रतिमा त्या जाताना त्या नंदिनीच्या आईला माफी मागून जातात. शारदाताई माफ करा आम्हाला, मानिनीताई माफ करा, हे जे काही झालं ते चांगलं झालेलं नाहीये. प्रतिमात्याने अशी माफी मागितल्यानंतर लगेच कल्पनाताई म्हणतात, हो ना, जे काही झालं ते व्हायला नको होतं, तशा बऱ्याच गोष्टी खूप वाईट घडल्या आज, असं म्हणून त्या सायलीबद्दल विरोध व्यक्त करतायत असं म्हणायला हरकत नाहीये. आता हे सगळेजण निघून जातात अगदी उदास होऊन, पण सायली मात्र खूप वेळ रडताना दाखवली आहे तिथे आणि नंदिनी तिच्याकडे बघत असते. नंदिनीला सायलीला बघून खूप वाईट वाटतंय. प्रतिमात्या आता तिथून जात असतात, पण जाताना त्या सायलीकडे बघतात आणि सायली त्यांच्याकडे अपेक्षेच्या नजरेने बघतीये, कारण आता सायलीला जे काही मदत हवी आहे ती प्रतिमा आत्या करतील अशी कदाचित सायलीची अपेक्षा असावी, असं मला या दोघींच्या नजरेतून कळतंय. तर प्रेक्षकांनो पुढे बघा, प्रतिमा त्या आता सायलीकडे बघतायत, सायली त्यांच्याकडे बघतीये, बराच वेळ दाखवलं त्यांनी. मग प्रतिमा त्या तिथून निघून जातात. मग पार्थ प्रतिमा त्या गेल्यानंतर म्हणतो, हे बघा सायली, आमचा ना नंदिनीवर पूर्ण विश्वास आहे, माझा खरंच विश्वास आहे नंदिनीवर आणि काळजी करू नका. नंदिनी तुम्हाला सपोर्ट करतीये ना, तर आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, तुमचं प्रेम तुम्हाला नक्की मिळेल. पार्थ तिला सांगतो की तुम्हाला जी मदत लागली ना ती आम्ही करू. आता सायलीला बराच सपोर्ट मिळालाय असं म्हणायला हरकत नाहीये. तर सायली आता ठरवते ही लढाई पुढची लढायची. शेवटी काय झालं प्रेक्षकांनो, एकदाही सायली आणि अर्जुनची भेट झाली नाही, एवढंच काय ते एवढा मोठं दाखवलं आणि काय बाबा अर्धा दिवस गेला प्रेक्षकांनो, 1 वाजायला आला. असो, पण प्लीज माझ्या एफर्टसाठी आजच्या दिवस तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आवाजही फुटत नाहीये माझा. तर आता उद्याच्या भागात आपल्याला दिसणार आहे तो मितवा नावाची मालिका आली आहे ना नवीन, तर त्या मालिकेतली हिरोईन आली आहे अर्जुनची उष्टी हळद सायलीपर्यंत पोहोचवायला. म्हणजे एवढं सगळं झालं तरी सायलीने अजून तिची जिद्द सोडलेली नाहीये. तिला अर्जुनशी लग्न करायचंय म्हणजे करायचंच आहे. लवकर एकदाचं लग्न दाखवा म्हणा, म्हणजे आपल्या डोक्याचं टेन्शन जाईल. पण प्रेक्षकांनो पुढचा थरार भारी रंगलाय. आता या नंदिनीचं किडनॅपिंग वगैरे दाखवलंय त्यांनी. आता अर्जुनची उष्टी हळद सायलीकडे घेऊन जाणार आहे आता ही हिरोईन. आणि पुढे काव्या बघते की नंदिनी तिच्या खोलीत नाहीये आणि नंदिनीला किडनॅप केलंय त्या दीपकने. तर आता काव्याचं लग्न कोणाशी होतं, नंदिनीचं लग्न कोणाशी होतं, हे प्रेक्षकांनो रविवारचा अख्खा दिवस गेला असं म्हणायला हरकत नाहीये. पण प्लीज हा एपिसोडला लाईक करा, कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या सकाळी. तोपर्यंत हॅपी संडे टू ऑल ऑफ यू. धन्यवाद.